ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये सायली अर्जुनवर चिडलेली आहे, कारण ती म्हणते की तुम्ही मुलींचे गळे का चेक करत आहात. पण अर्जुन हा फक्त त्या पेंडंटचा विचार करत असतो आणि अर्जुन म्हणतो की मुली कशावरूनही चिडतात. इकडे प्रिया आणि अश्विन एक्स्पोमध्ये पोहोचतात आणि तिथे महिपत आणि साक्षी समोरच असतात. त्यांना बघून ती पाणी प्यायला म्हणून मुद्दाम अश्विनपासून बाजूला जाते आणि पाणी पित असताना महिपत तिला धमकावतो आणि म्हणतो की जसं माती खाल्ली आहेस तसंच हे पाणी पी, आणि जर यांनी इथे काही गोंधळ घातला तर माझ्या इतकं वाईट नाही. तितक्यात ती बडबडते की मी प्रयत्न करत आहे, पण तो अश्विन असतो, महिपत नसतो. तर ती सावरून घेत म्हणते की घर आणि सासर माहेर बॅलन्स कसं करायचं ते मी शिकत आहे, पण मला थोडा त्रास होतोय. त्यानंतर अश्विन तिला म्हणतो की इथे खूप सारे स्टॉल लागलेले आहेत आणि मेडिकलचा रिलेटेडही इक्विपमेंटचा स्टॉल आहे, तर मी तिथे जाते. इकडे सायली चिडलेलीच असते, परंतु अर्जुन तिला मनवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो तू चिडलेली असताना एवढी चांगली कशी काय दिसू शकते. इकडे साक्षीला बघून प्रिया तिला भेटायला जात असते. तेवढ्यामध्ये तिथे अश्विन येतो आणि अश्विन आल्यामुळे साक्षी तोंड फिरून तिथून निघून जाते आणि प्रिया ही वाचते. आणि अश्विन म्हणतो अगं इथे किती खूप सारे स्टॉल आहेत, तर तू ते स्टॉल पाहणार नाहीस का, असं म्हणून तो प्रियाला घेऊन जातो. इकडे अर्जुन सायलीला अजूनही मनवत असतो आणि हे प्रिया चोरून ऐकण्याचा प्रयत्न करते की त्यांचं काय बोलणं चालू आहे. तितक्यात जी सायली आहे ती मानते, पण ती म्हणते आपल्याला इथून लवकरच निघावं लागेल आणि प्रिया आलेली आहे, तिची आईची तब्येत ठीक नसताना सुद्धा हिला कसं म्हणायचं आपण, आणि आता तिचं आपल्यावरती बारीक लक्ष असेल आणि महिपत साक्षीचं पण, त्यांना चुकून आपल्याला जावं लागेल, पण ते कसं. यावरती साक्षी आणि प्रियाला चुकवण्यासाठी सायलीकडे एक योजना असते. ती म्हणते बघा मी आता काय करते, आणि म्हणते हे बघा ना, हिऱ्याच्या दागिन्यांवरती 30% ऑफ आहे, आणि पण हे सगळं माझ्यावर थोडीच चांगलं दिसणार, कुठल्या तरी चांगल्या मुलीवरती चांगलं दिसेल, त्यामुळे जाऊ द्या, आपण कसं काय घ्यायचं हे, असं म्हणून ते मुद्दाम प्रियाच्या समोर ही सगळी बडबड करतात आणि तिथून निघून जातात. आणि त्यांचा प्लॅन सक्सेस होतो. प्रिया त्या ज्वेलरीच्या मागे आकर्षित होते आणि म्हणते की आता अश्विनचा खिसा मोकळा करणार आणि तिकडे जाते. अर्जुन आणि सायली आनंदी होतात कारण त्यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. आणि तेवढ्यातच त्यांचा मित्रही तिथे येतो आणि तो म्हणतो की तुम्ही लवकरात लवकर जा, मी इथे सगळं मॅनेज करतो. तो विचारतो तुम्ही त्यांच्या घरात कसं घुसणार. त्यावरती त्याला ते सांगतो की साक्षीच्या घरामध्ये घराच्या बाहेर एक कुंडी आहे, त्याच्या खाली ते चावी ठेवतात, तर त्या चावीचा वापर करून तुम्ही घरात घुसू शकता. आणि ते तिथून जात असतानाच त्यांचे वडील येतात आणि ते विचारतात तुम्ही कुठे चालला आहात, तर ते सांगतात की सायलीची तब्येत ठीक नाही असे म्हणून जातात. तिकडे ज्वेलरी पाहत असताना प्रिया परत साक्षीला पाहते आणि साक्षीला जाऊन बोलायला लागते. साक्षी म्हणते अगं तू मला बोलू नको, कोणी पाहिलं तर कसं होईल, पण ती म्हणते की सगळे आपापल्या कामात बिझी आहेत, तर आपण बोलू शकतो. इकडे जो नागराज आहे तो म्हणतो की मी एवढी आयडिया केली पण प्रतिमाला काहीच झालं नाही, एक आयडिया फसली तर काय झालं, माझ्याकडे दुसरी आयडिया आहे, असं म्हणून तो कुंड्या आणि माती घरामध्ये आणून ठेवतो आणि पेपर वाचण्याचं नाटक करतो. जेव्हा तिथे रविराज येतात ते म्हणतात हे सगळं कुणी केलेलं आहे, तर ते म्हणतात की माझ्या बायकोने केले असेल. बायकोला बोलवल्यानंतर ती म्हणते की हे सगळं मी केलेलंच नाहीये. मग त्यांना वाटतं की प्रतिमाला याची आवड आहे, तर प्रतिमानं केलं असेल, म्हणून ते प्रतिमाला बोलवतात. इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घरी पोहोचलेले आहेत. वॉचमनच्या नजरेला चुकवून ते पाठीमागनं जायचा प्रयत्न करतात. वॉचमन तिथून उठून गेल्यानंतर ते गेट चढून आतमध्ये जातात. गेटच्या वरून चढल्यानंतर त्यांना ती चावीचा वापर करायचा असतो. इकडे वॉचमन बिझी आहे हे बघून ते आतमध्ये जातात आणि पाहतात तर काय की तो वॉचमन तिथूनही निघून गेलेला असतो. आणि त्यानंतर ते हलक्या पावलांनी दरवाजापर्यंत जातात आणि उजव्या साईडच्या कुंडीमधच्या खालची चावी घेतात. पण अर्जुन म्हणतो जर आपण चावी उघडून गेलो तर दरवाजा उघडा पाहून वॉचमनही अलर्ट होईल, आपल्याला पाठीमागच्या खिडकीने जायला हवं. इकडे प्रतिमा येते, त्यावरती रविराज विचारतात की ही कुंडी वगैरे तू आणली का आणि तुझी तब्येत कशी आहे. त्यावरती ती म्हणते मी हे सगळं काहीच केलेलं नाहीये, मी माझ्या रूमच्या बाहेरही पडली नाही. यावरती मुद्दाम नागराज म्हणतो की हे सगळं तू विसरून जाते हमेशा, आणि यात नवीन काय आहे, तर याची आपल्याला सवय झाली पाहिजे. यावरती
प्रतिमा पॅनिक होते आणि म्हणते मी यातलं काहीच केलेलं नाहीये आणि मला हे सगळं जर केलंय आणि मी विसरली असेल तर मला हे सगळं विसरायचंही नाहीये. रविराज प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करतं, पण नागराज मुद्दाम त्यांना भडकवतो आणि म्हणतो की हे सगळं तर नॉर्मल आहे, तू कशाला एवढा त्रास करून घेत आहेस. इकडे साक्षी आणि प्रिया हसून एकमेकांना बोलत असतात आणि म्हणतात की त्यांच्या केसच्या रिलेटेड अर्जुन सायलीला इथे काही भेटणार नाहीये, ते मूर्खासारखं इथे कशाला आले. सायली म्हटली असेल चला जाऊया आणि अर्जुनही जोरू का गुलामसारखा तिच्या पाठीमागे आला असेल. त्यांना माहितीच नाही की इथे येऊन त्यांना काहीही भेटणार नाहीये. पण त्यांना माहितीच नसतं की अर्जुन आणि सायलीचा खरा प्लॅन काय आहे. आणि त्यानंतर त्या खूप जोरजोरात हसून खेळून बोलत असतात आणि असं दिसून येतं की त्या मैत्रिणीच आहेत. यावरती प्रतापराव तिथे येतात आणि म्हणतात तू तिच्यासोबत नातं तोडलं होतं तर तू कशी काय त्याच्याशी बोलतीयस. इकडे सायली आणि अर्जुन घरामध्ये घुसलेले आहेत सक्सेसफुली आणि ते ठरवतात की आज जोपर्यंत पेंडंट भेटत नाही तोपर्यंत इथून बाहेर जायचं नाही. बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये काय होतं. सबस्क्राईब करा.